विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबर ह्या चॅप्टरमधील महत्त्वाची कन्सेप्ट आपण अभ्यासली, बरोबर. त्या लेक्चरमध्ये आपण दोन महत्त्वाचे पॉईंट आपण अभ्यासले. ते पॉईंट म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ झेड किंवा त्यालाच आपण ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड देखील म्हणतो, ठीक आहे. आणि त्यानंतर सेकंड पॉईंट म्हणजे पोलर फॉर्म अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, ठीक आहे. हे जे दोन टॉपिक होते महत्त्वाचे ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत, ठीक आहे. त्याची जी काही थिअरी होती ती बेसिकली मी तुम्हाला एक्सप्लेन केली होती आणि त्या टॉपिकवरचे जे काही एक्झाम्पल्स होते, ठीक आहे, ते मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे. ते जे काही एक्झाम्पल्स आहेत ते आज आपल्याला ह्या लेक्चरमध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत, ठीक आहे. आर्ग्युमेंट ऑफ झेड आणि पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर ह्या टॉपिकवरती. तर बघा, आज आपण ह्या लेक्चरमध्ये त्याच टॉपिकवरील जे काही सर्व एक्झाम्पल्स आहेत, कोणकोणत्या टाईपचे एक्झाम्पल्स असतात आणि ते कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचे असतात, सॉल्व करायचे असतात, ते आपण डिटेलमध्ये आज आपण ह्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासूया, ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की जर ते आधीचं लेक्चर आर्ग्युमेंट ऑफ झेड, पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हे दोन टॉपिक जर तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये जर अभ्यासलेले नसतील तर ते अभ्यासा, कारण त्यामध्ये मी तुम्हाला ती थिअरी जी आहे किंवा जे एक्झाम्पलमध्ये आपल्याला जे अप्लाय करायचं आहे, आर्ग्युमेंट कशा पद्धतीने आपण फाइंड करू शकतो किंवा पोलर फॉर्म नक्की काय आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे, ठीक आहे, ती सर्व कॉन्सेप्ट मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. सो ते लेक्चर नक्की अभ्यासा आणि त्यानंतर हे लेक्चर अभ्यासा, ठीक आहे. सो आता आपण डायरेक्टली एक्झाम्पल बघूयात. बघा कशा पद्धतीने ह्या टॉपिकवरती एक्झाम्पल आपल्याला विचारलेले असतात आणि ते कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचे असतात, ठीक आहे. सो वन बाय वन आपण एक एक एक्झाम्पल घेऊया आणि ते कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं आहे, ते सोल्युशन त्याचं कसं आहे ते आपण बघूयात, ठीक आहे. तर बघा, आपण मागील लेक्चरमध्ये या पद्धतीने एक कॉन्सेप्ट आपण अभ्यासली होती किंवा तो आर्ग्युमेंट कशा पद्धतीने आपण फाइंड करू शकतो ते आपण अभ्यासलं होतं, ठीक आहे. मी तुम्हाला ते डायग्रॅमॅटिकली रिप्रेझेंटेशन त्याचं एक्सप्लेनेशन दिलं होतं, ठीक आहे. एका डायग्रॅमने म्हणजे एका ग्राफिकल मेथडने त्याचं एक्सप्लेनेशन केलं होतं. बघा, मी तो जो ग्राफ आहे तो आधी तुमच्या समोर ठेवतो आणि त्यानंतर मग एक्झाम्पल आपण स्टार्ट करूया, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला त्या एक्झाम्पलचा व्यवस्थित सोल्युशन समजलं जाईल, ठीक आहे. सो मी आधी बघा इथे टॉपिक राईट करतो. काय आहे तर आर्ग्युमेंट ऑफ झेड, आर्ग्युमेंट ऑफ झेड बेसिकली आपल्याला एक्झाम्पल अभ्यासायचे आहेत ना, बट त्याआधी ह्या आर्ग्युमेंट ऑफ झेडच्या ज्या काही कंडिशन आपण मागील लेक्चरमध्ये आपण अभ्यासल्या होत्या, ठीक आहे, त्या थोड्याशा एकदा रिवाईज करूया. तर त्यामध्ये आर्ग्युमेंट ऑफ झेडमध्ये आपल्याला आर्ग्युमेंट ऑफ झेडची कॉन्सेप्ट का आपल्याला अभ्यासायची आहे तर पोलर आणि एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये आपल्याला बेसिकली तो फाइंड करायचा आहे, ठीक आहे. आणि स्पेशली असा देखील क्वेश्चन असू शकतो की फाइंड आर्ग्युमेंट ऑफ झेड. त्यावेळेस ह्या केसेस खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याच केसेसच्या थ्रू आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व करायचे असतात. तर बघा, मी आधी तो जो काही ग्राफ होता तो इथे मी ड्रॉ करतो. ओके, आता काही जास्त डिटेलमध्ये आपण हे मागच्या लेक्चरमध्ये बघितलेच आहे, ठीक आहे. मी शॉर्टमध्ये फक्त इथे नक्की थिटा कशा पद्धतीने असतो प्रत्येक कॉर्डरमध्ये आणि ॲक्सिसवरती, ठीक आहे, ते फक्त राईट करतो आणि त्यानंतर मग आपण एक्झाम्पल बघूया. ओके, सो फर्स्ट आता इथे 4 कॉर्डर आहे, बरोबर. हा फर्स्ट कॉर्डर, इथे फर्स्ट कॉर्डर, त्यानंतर हा सेकंड कॉर्डर, त्यानंतर हा थर्ड कॉर्डर, आणि इथे फोर्थ असतो, बरोबर. या पद्धतीने इथे स्टार्टिंगला अँगल 0, त्यानंतर इथे π/2 म्हणजे 90 डिग्री, इथे पाय म्हणजे 180, त्यानंतर इथे 3π/2, ठीक आहे. या पद्धतीने म्हणजे 270 डिग्री आणि अगेन ज्यावेळेस फुल रोटेशन होणार आहे त्यावेळेस इथे 360, ठीक आहे, म्हणजे 2π येणार आहे पूर्ण रोटेशन झाल्यानंतर. हे लक्षात घ्या, कळतंय. आता त्यानंतर प्रत्येक कॉर्डरमध्ये आपण एक कॉम्प्लेक्स नंबर जर कन्सिडर केला तर आपल्याला तो जो थिटा आहे तो कशा पद्धतीने आपण मेजर केला तर सपोज ह्या फर्स्ट कॉर्डरमध्ये आहे इथे आपला कुठेतरी तो कॉम्प्लेक्स नंबर इथे, ठीक आहे. इथे पॉझिटिव्ह असेल x y, ठीक आहे. तर ज्या वेळेस इथे जो थिटा फॉर्म होणार आहे हा थिटा आपण डायरेक्टली tan इनवर्स y/x ने फाइंड करणार आहोत, ठीक आहे. y/x फर्स्ट कॉर्डरमध्ये असेल तर या पद्धतीने आपण तो मेजर केला होता, ठीक आहे. ती थिअरी मी एक्सप्लेन केलेलीच आहे, ठीक आहे, फक्त ती रिवाईज करतोय. जर सेकंड कॉर्डरमध्ये जर आपला पॉईंट असेल या पद्धतीने तर आपला हा होल जो इथला अँगल आहे तो थिटा असतो, बरोबर.
पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसपासून बघा इकडे हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, ठीक आहे, ओके. आणि इकडे ही जी टर्म असेल इथे काय असेल, पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसची टर्म असेल. याच्या ऑपोजिट किती असेल, निगेटिव्ह वाय ॲक्सिस, बरोबर. आणि इकडे किती असेल, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. कळतंय ना, इकडे पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, इकडे निगेटिव्ह, इकडे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, इकडे निगेटिव्ह. असं का मी लिहिलेलं आहे, तर आपण ज्यावेळेस ज्यावेळेस मेजर करणार आहोत त्यावेळेस आपल्याला तो इथून मेजर करायचा आहे. कुठून, ह्या पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसपासून. हे लक्षात घ्या. बघा मी आता जो थिटा आपल्याला मेजर करायचा आहे की जो फाइंड करायचा आहे एक्झाम्पल, तो इथून इथपर्यंतचा जो अँगल आहे तो आपला थिटा असणार आहे बेसिकली, ठीक आहे. पण तो आपण फाइंड कसा केला होता, तर आपण इकडे जो निगेटिव्ह एक्स ॲक्सिस आहे त्यासोबत काहीतरी एक अँगल कन्सिडर होणार आहे, बरोबर, मेजर होईल. तो आपण सपोज अल्फा कन्सिडर केला होता. तर टोटल अँगल आपल्याकडे किती आहे, पाय, बरोबर ना. टोटल अँगल आहे आपल्याकडे पाय. तर ते आता मी तिकडे राईट करतो, इथे लिहितो. चला, टोटल अँगल आहे आपल्याकडे पाय आणि हा अँगल आपल्याकडे हा मेजर करायचा आहे, हा थिटा आहे ना. तर मग सो आपल्याला थिटा किती भेटला होता, वेगळा कलर यूज करतो. चला, कोणता, ओके, हा यूज करूया. तर आपल्याला थिटा भेटला होता. थिटा किती, पाय, ह्या टोटल अँगल पाय मधनं आपण हा अल्फा सबट्रॅक्ट केला म्हणजे उरलेला अँगल थिटा भेटेल मायनस अल्फा, ठीक आहे. म्हणजे जर सेकंड क्वाड्रंटमध्ये जर होता तर आपल्याला थिटा या पद्धतीने फाइंड करायचा होता, बरोबर ना, पाय मायनस अल्फा. आणि हा अल्फा आपण टॅन इनवर्स वाय अपॉन एक्सने फाइंड करतो. कळतंय, टॅन इनवर्स वाय अपॉन एक्सने का, तर आपल्याला इथे साइन आणि कॉसचा रेशो भेटतो, बरोबर ना. इथे जर आपल्याला एक ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर होतो आणि त्यावरनं मग आपल्याला तो अल्फा फाइंड होत असतो. कळतंय, या पद्धतीने. आता सिमिलरली आपण इथे जर थर्ड क्वाड्रंटमध्ये जर विचार केला तर इथे सपोज या पद्धतीने इथे सपोज हा पॉईंट फॉर्म झालेला आहे, ओके. आता अँगल कुठे फॉर्म होईल बघा, परत अगेन मेजर कुठून करायचं आहे, स्टार्टिंग त्याचं एक्स ॲक्सिसपासून करायचं आहे. म्हणजे आपल्याला इथून ह्या एक्स ॲक्सिसपासून इथपर्यंतचा अँगल थिटा असेल, बरोबर ना. म्हणजे इथे किती असणार आहे, हा हाफ अँगल आपल्याकडे माहीत आहे, तो किती आहे, पाय आहे, बरोबर. आणि पाय प्लस इथे काहीतरी अगेन अल्फा अँगल मेजर होईल, बरोबर ना. हे एक्स ॲक्सिससोबतच मेजर करायचं आहे, नॉट निगेटिव्ह वाय ॲक्सिस, हे लक्षात घ्या. सो मग इथे किती होईल, तर इथे थिटा होईल. जर तो कॉम्प्लेक्स नंबर जर इथे थर्ड क्वाड्रंटमध्ये असेल तर मग थिटा आपल्याला भेटेल टोटल अँगल पाय आणि एक्स्ट्रा किती झालेला आहे, इथे एक्सटेंड झालेला आहे अल्फा, मग तो इथे लिहिला आपण अल्फा, ठीक आहे. थिटा पाय प्लस अल्फा, हा झाला सेकंड क्वाड्रंटमध्ये कंडिशन किंवा तो थिटा आपण फाइंड करतो इथे सेकंड आणि सॉरी हा थर्ड क्वाड्रंटमध्ये. आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर डायरेक्टली टॅन इनवर्स वाय अपॉन एक्सने. आणि आता लास्ट बघूया. लास्ट फक्त आपण क्वाड्रंटमध्ये विचार करतोय, नॉट ऑन ॲक्सिस, ठीक आहे. कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो ॲक्सिसवरती नाही, कोणत्याही ॲक्सिसवरती नाही, एक्स ॲक्सिसवरती पण नाही आणि वाय ॲक्सिसवरती नाही, ठीक आहे. ॲक्सिसला सोडून तो पोर्शन सोडून, ठीक आहे ना, ते ॲक्सिस सोडून आतमध्ये त्या क्वाड्रंटच्या आतमधला जो पोर्शन आहे तिथे जर कुठे जर कॉम्प्लेक्स नंबर आपला जर लाय होत असेल तर आपण आर्ग्युमेंट त्या पद्धतीने फाइंड करू शकतो, ओके. आता लास्ट बघूया, थोडंसं लेंदीच होते पण असू द्या, कारण आपल्याला पुढे एक्झाम्पल पण अभ्यासायचे आहेत आणि ते याच्यावरती डिपेंड आहेत, म्हणून मी हे थोडंसं डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो आहे अगेन, ओके. सपोज इथे कुठेतरी आहे तो, तर थिटा, आता बघा थिटा कुठून असणार आहे आपला, तर इकडे, बरोबर ना. ह्या पूर्ण एक्स ॲक्सिससोबत बघा, ह्या पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसपासून स्टार्ट होईल, इथून स्टार्ट होईल तर इथपर्यंत येणार आहे, बरोबर. हा टोटल अँगल थिटा झाला, तो आपल्याला मेजर करायचा आहे. मग आपण काय करणार आहोत, आधी इथे जो काही अल्फा अँगल क्रिएट होणार आहे एक्स ॲक्सिससोबत, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिससोबत आताच इथे होणार आहे, बरोबर ना. उरलेला हा अल्फा असेल काहीतरी, मग तो अल्फा आपण काय करणार आहोत, टोटल अँगल आपल्याला माहीत आहे, आता होल सर्कल पूर्ण जे सर्क्युलर जे रोटेशन होणार आहे त्याचं मेजरमेंट आपल्याकडे माहीत आहे, तो टोटल अँगल माहीत आहे, तो किती आहे, 2 पाय आहे, बरोबर ना. मग आपण काय करणार आहोत, टोटलमधनं तो सबट्रॅक्ट करणार आहोत, बरोबर. इथे बघा, सो थिटा इथे कशा पद्धतीने मेजर होईल, सो थिटा इज इक्वल टू टोटल अँगल आपल्याकडे आहे 2 पाय, बरोबर ना. टोटल अँगल आहे 2 पाय आणि त्यामधनं हा छोटा जो अँगल आहे अल्फा, तो आपण जर सबट्रॅक्ट केला तर उरलेला अँगल भेटेल, कळतंय, अल्फा, ओके. म्हणजेच मला थिटा जर फाइंड करायचा असेल तर मला 2 पाय
मायनस अल्फा ही व्हॅल्यू घ्यावी लागेल किंवा हा फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. बघा या पद्धतीने मी पुन्हा सांगतो. फर्स्ट क्वार्टरमध्ये असेल तर टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स, त्यानंतर सेकंड क्वार्टरमध्ये असेल तर आपल्याला थिटा पाय मायनस अल्फा, ठीक आहे, या पद्धतीने फाइंड करायचं आहे. नंतर थिटा जो आहे तो पाय प्लस अल्फा आणि लास्ट 2 पाय मायनस अल्फा. फोर क्वार्टरमध्ये असेल तर ओके. ॲक्सिसवरती असेल तर मग एकदम सिम्पल आहे, त्यामध्ये आपण डायरेक्टली मग आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू भेटत असेल π/2 3π/2 लक्षात येते ना या पद्धतीने. जर इथे व्हॅल्यू असेल बघा आता यासाठी चला हाच कलर चूज करतो. बघा ज्यावेळेस पॉईंट इथे असेल ह्या इथे तर बघा इथून इथपर्यंतचं जो अँगल आहे तो किती आहे π/2 म्हणजे डायरेक्टली आपल्याला अँगल किती भेटेल π/2. सपोज जर इथे पॉईंट असेल ॲक्सिसवरती आता कुठे आहे निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवरती आहे तर इथे जर पॉईंट असेल तर आपल्याला अँगल किती भेटेल डायरेक्टली पाय भेटेल बरोबर. सपोज इथे पॉईंट असेल तर किती भेटणार आहे 3π/2 भेटणार आहे. आणि जर स्टार्टिंगला जर पॉईंट असेल तर आपल्याला तो अँगल किती भेटणार आहे 0 भेटणार आहे, कारण स्टार्टिंगला आपण अँगल मेजर करू शकत नाही बरोबर, म्हणजे तो अँगल 0 असणार आहे. आणि जर दोन्ही 0 असतील म्हणजे एक्स पण 0 असेल वाय पण 0 असेल म्हणजे तो इथे जर डायरेक्टली त्याला सेंटर पॉईंट भेटत असेल तर आपण तो नॉट डिफाईंड म्हणतो बरोबर, कारण तो डिफाईंडच करता येत नाही सेंटरला असतो त्यामुळे कळते. या पद्धतीने त्या 9 कंडिशन आहेत ह्या कॉर्डनच्या 4 आणि त्या ॲक्सिसवरच्या 4 आणि ही लाचची दोन्ही पॉईंट 0 असताना कळते. अशा ह्या 5 आणि त्या 4 9 टोटल केसेस आहेत आणि त्या डिटेलमध्ये मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये पण एक्सप्लेन केलेल्या आहेत आणि आत्ता देखील आपण रिवाईज केलेल्या आहेत, ठीक आहे, त्या 9 कंडिशन. ओके, आता आपण बेसिकली आपल्या एक्झाम्पलच्या पार्टला स्टार्ट करूया. बघा मी 1 बाय 1 एक एक्झाम्पल घेतो म्हणजे प्रत्येक पॉईंट तुमचा कवर होईल. तर बघा सपोज एक्झाम्पल नंबर फर्स्ट ओके. आता फर्स्ट एक्झाम्पलमध्ये बघा कशा पद्धतीने आहे आणि काय फाइंड करायचं आहे आपल्याला, ठीक आहे. सो मी एक्झाम्पल या पद्धतीने कन्सिडर करतो. एक्झाम्पल फर्स्ट गिवन आपल्याकडे या पद्धतीने z इज इक्वल टू -2 ओके. या पद्धतीने एक नंबर आहे आपल्याकडे आणि याचा आपल्याला फाइंड करायचं आहे पोलर फॉर्म, ठीक आहे. इथे राईट करतो बघा पोलर फॉर्म आणि सेकंड फाइंड करायचं आहे आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म ओके. एक्सपोनेन्शियल फक्त राईट करतो आणि इकडे पोलर. बघा 2 पॉईंट आपल्याला फाइंड करायचे आहेत, फर्स्ट पोलर आणि त्यानंतर एक्सपोनेन्शियल फॉर्म कळतंय. आपल्याकडे गिवन फक्त एवढीच टर्म आहे z इज इक्वल टू -2 याच पद्धतीने आहे आणि हे जर इथपर्यंत जर गिवन असेल या पद्धतीने जर आपल्याकडे असेल तर कशा पद्धतीने ते सोल्युशन आपल्याला सॉल्व करायचं आहे सिम्प्लिफाय करायचं आहे. तर बघा त्याच्यासाठी सोल्युशन आता जे गिवन आहे ते मी आधी राईट करतो, ठीक आहे. ओके, गिवन काय आहे आपल्याकडे तर आहे z इज इक्वल टू -2 म्हणजे फक्त आपल्याकडे रिअल पार्ट गिवन आहे कळतंय. z इज इक्वल टू दिले कॉम्प्लेक्स नंबरचा स्टडी करतोय म्हणजे आपल्याला इथे कॉम्प्लेक्स नंबरच्या थ्रू विचार करायचा आहे बरोबर. म्हणजे इथे -2 व्हॅल्यू आहे म्हणजे फक्त आपल्याकडे रिअल पार्ट गिवन आहे, त्याचं जर इमॅजिनरी पार्ट जर मला राईट करायचा असेल तर मला तो कसा 0 × I या पद्धतीने राईट करता येईल बरोबर. म्हणजे हा एक कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्मॅटमध्ये मी फर्स्टली राईट केला. ओके, आता मला काय करायचं आहे की हा जो फर्स्ट पोर्शन झाला हा झाला माझा रिअल पार्ट बघा मी तो राईट करतो. हा झाला माझा R रिअल पार्ट आणि हा जो सेकंड आहे हा झाला माझा इमॅजिनरी पार्ट कळतंय, इमॅजिनरी पार्ट आणि हा R मीन्स रिअल पार्ट. ओके, आता आपल्याला त्याचा पोलर आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म फाइंड करायचा आहे. सो फर्स्ट आपण मी आधी त्याचा पोलर फॉर्म काय आहे तो आधी लिहितो, ठीक आहे. पोलर फॉर्म असतो आपल्याकडे z इज इक्वल टू R इन ब्रॅकेट cos थीटा प्लस I इंटू साइन थीटा, ठीक आहे. या पद्धतीने हा पोलर फॉर्म आहे. मग आता तो पोलर फॉर्म आपण सिम्प्लिफाय करूया. तर त्याच्यासाठी बघा सिम्प्लिफाय करण्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे फॉर्म्युल्यानुसार. आता हा फॉर्म्युला झाला थोडक्यात पोलर फॉर्मचा. तर त्यामध्ये आपल्याला काय काय पाहिजे बघा. इथे फर्स्ट ऑफ ऑल आधी आपल्याला आरची टर्म पाहिजे आणि त्यानंतर थीटाची. बघा इथे आर इथे आहे बरोबर. ही आरची टर्म आधी आपल्याला फाइंड करायची. व्हॉट इज आर तर मॉड झेड. ओके, मॉड झेड म्हणजेच आपला आर असतो आणि त्यानंतर इथे आहे कॉस थीटा, इथे आहे साइन थीटा म्हणजेच थोडक्यात आपल्याला थीटा फाइंड करायचं आहे कळतंय.
इथे बघा थिटा, इथे पण थिटा आहे. मग आता आपल्याला दोन व्हॅल्यू माहीत पाहिजे, आर आणि थिटा, आणि त्या जर दोन्ही व्हॅल्यू माहीत असेल तर त्या फक्त इथे पुट करून द्यायच्या. म्हणजे आपला कोणता फॉर्म एक्झिस्ट होईल किंवा कोणता फॉर्म फाइंड होणार आहे, तर पोलर फॉर्म म्हणजे फर्स्ट नंबरचा. कळत आहे. मग आता तो फाइंड करूया आपण बघा. सो चला ह्याच कलरने राईट करतो. तर आधी आपण आर फाइंड करूया. ठीक आहे. आर मीन्स मॉड झेड. सो आर इज इक्वल टू मॉड झेड, दॅट इज सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे मॉड झेडचा, बरोबर. याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करून द्यायची आहे. सो एक्स स्क्वेअर म्हणजे किती आहे आपला, फक्त रिअल पार्ट -2 आहे. -2चा काय होईल, स्क्वेअर होईल, प्लस वाय स्क्वेअर आहे. वाय मात्र 0 आहे आपला, 0चा स्क्वेअर 0च येणार आहे, फक्त मी तो राईट केला. आणि इथे काय येईल मग, -2चा स्क्वेअर 4 होऊन जाईल, प्लस 0 4च येईल, बरोबर. म्हणजे √4 भेटेल आणि याचं सोल्युशन आपल्याला भेटेल 2. कळते ना. 4चं रूट आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे म्हणजे 2. म्हणजेच आपल्याला इथे आर किती भेटला, आर इज इक्वल टू 2 भेटला. कळतंय. आरची व्हॅल्यू आपल्याला 2 भेटली, म्हणजे आर आपला फाइंड झाला. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, थिटा फाइंड करायचं आहे. थिटा कशा पद्धतीने फाइंड करायचं बघा. आता जी मी तुम्हाला कॉन्सेप्ट एक्सप्लेन केली आर्ग्युमेंट ऑफ झेडची, म्हणजेच थिटा. जो थिटा आहे तो आपला एक्स ॲक्सिससोबत मेजर होतो, बरोबर. मग आता जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो थिटा फाइंड करण्यासाठी बघा कशा पद्धतीने प्रोसेस आहे. थिटा फाइंड करण्यासाठी आपला जो काही गिवन कॉम्प्लेक्स नंबर आहे तो नक्की कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे ते आधी आपण चेक करूयात. ठीक आहे. म्हणजे क्वाड्रंटमध्ये पुट करून बघूया, तो ग्राफमध्ये पुट करून बघूया नक्की कोणत्या क्वाड्रंटमध्ये तो लाय होते. ओके. तर बघा, तर आपल्याकडे -2 ओन्ली -2 आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करता येईल बघा, मी इथे स्मॉलमध्ये एक ग्राफ पुट करतो. ह्या पद्धतीने आपले 2 ॲक्सिस, एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस असणार आहेत. आपला जो पॉईंट आहे तो झेड इज इक्वल टू -2 आहे फक्त. ओके. झेड इज इक्वल टू आहे -2 प्लस 0 आहे, 0 आहे. ओके. आता -2 जो असणार आहे तो इलेमेंट आपला एक्स ॲक्सिस असणार आहे. त्यानंतर 0 आय म्हणजेच तो इमॅजिनरी पार्ट हा वाय ॲक्सिसवरती जाणार आहे. जो एक्स ॲक्सिस आहे म्हणजे जो -2 आहे तो निगेटिव्ह आहे, म्हणजे तो निगेटिव्ह एक्स ॲक्सिसकडे लाय होणार आहे, बरोबर ना. म्हणजे कुठे लाय होईल तो, तर इकडे लाय होणार आहे बघा. कुठे, इथे बघा निगेटिव्ह आहे, बरोबर ना. -2 डिस्टन्स काहीतरी इथे असेल, कळतंय. म्हणजे तो पॉईंट इथे येईल कुठेतरी, सॉरी, कारण त्याचा जो वाय ॲक्सिस आहे किंवा जो वाय कॉर्डिनेट आहे तो 0 आहे, बरोबर. म्हणजे तो इथे येईल आणि जो एक्स कॉर्डिनेट तो निगेटिव्ह आहे, म्हणजे तो इथे येईल. कळतंय ना. या पद्धतीने म्हणजे ती इथे ड्रॉ होणार आहे तो पॉईंट किंवा ती लाईन. कळतंय. म्हणजे तो पॉईंट इथे येतोय, म्हणजे बघा डायरेक्टली कुठे पुट होतोय, तर तो ॲक्सिसवरती होतोय. बघा आपला हा जो असतो हा एक्स पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह मुद्दा म्हणतो, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. त्यानंतर इकडे निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, बरोबर ना. निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, इकडे पॉझिटिव्ह वाय आणि इकडे निगेटिव्ह वाय, या पद्धतीने असतं, बरोबर ना. मग आता तो निगेटिव्ह एक्स ॲक्सिसकडे आहे आणि इथपर्यंतचा जो अँगल आहे, इथून जर इथपर्यंत जर ती लाईन अशी रोटेट होत असेल आणि ती जर मापात ह्या निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवरती जर लाय होत असेल, तर तो इथपर्यंतचा जो अँगल असतो तो आपल्याला माहीत आहे तो किती असतो, ह्या निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवरती असतो इथे पाय, बरोबर ना. इथपर्यंतचं असतं ते मेजरमेंट वाय. इथपर्यंत जर असता निगेटिव्ह तर इथे पॉझिटिव्ह वायपर्यंत असतं तर π/2 आला असता, इथपर्यंत आला असता तर 3π/2 आला असता. कळते ना. या पद्धतीने मग इथपर्यंतच तो अँगल रोटेट झालेला आहे, म्हणजे आपला जो पॉईंट आहे तो इथे येतोय. म्हणजे आपला जो थिटा आहे तो किती असणार आहे, पाय असणार आहे. कळतंय ना. म्हणजेच मी डायरेक्टली इथे लिहू शकतो, म्हणजे इथे असं लिहा, आपल्या सोल्युशनमध्ये कशा पद्धतीने येणार आहे ते डायरेक्ट लिहिण्याऐवजी असं लिहा. ओके. कोणता हा चूज करूया. तर सेकंड आपल्याला फाइंड करायचं आहे थिटा. सो थिटासाठी आपण काय म्हणणार आहोत, सो हिअर काय एक्स जो आहे, एक्स इज इक्वल टू आहे आपल्याकडे -2 विच इज ग्रेटर दॅन 0 अँड सॉरी ग्रेटर दॅन नाही, काय येणार आहे सांगा बरं. ग्रेटर दॅन आहे का, लेस दॅन 0, बरोबर ना. विच इज लेस दॅन 0 अँड काय y विच इज इक्वल टू 0. y 0च आहे डायरेक्टली, बरोबर. देअरफॉर एक्स लेस दॅन 0 असेल आणि y इज इक्वल टू 0 असेल तर देन डायरेक्टली आपण काय म्हणणार आहोत, देन देअरफॉर थिटा
इज इक्वल टू आपल्याला किती भेटला, पाय भेटला. देअरफॉर थीटा इज इक्वल टू पाय. कळतंय ना, या पद्धतीने थीटा आपल्याला किती भेटला, पाय भेटलेला आहे. ओके. ज्यावेळेस ॲक्सिसवरती पॉईंट असेल त्यावेळेस आपल्याला पाय मायनस अल्फा किंवा पाय प्लस अल्फा 2 पाय मायनस अल्फा या पद्धतीने कोणती कंडिशन घ्यायची नाही. ती कंडिशन कधी आहेत, कॉर्डनमध्ये असेल तर. लक्षात येते, मी पुन्हा सांगतो तेच, कॉर्डनमध्ये असेल तर त्या पद्धतीने भेटणार आहे, त्या पद्धतीने तो थीटा फाइंड करायचा आहे. पण जर कॉर्डनवरती जर पॉईंट असेल, म्हणजे इथे बघा कॉर्डनवरती ॲक्सिसवरती जर पॉईंट असेल, म्हणजे या पद्धतीने आता जो भेटला तो, तर मग त्यावेळेस आपल्याला डायरेक्टली पाय बाय 2 3 पाय बाय 2 या पद्धतीने अँगल भेटतं. जसं या पद्धतीने इथे आपल्याला अँगल किती भेटला, पाय भेटला. कळतंय, म्हणजे इथे आपल्याला थीटा डायरेक्टली पाय भेटला. आता बघा दोन्ही व्हॅल्यू फाइंड झालेल्या आहेत. कोणकोणत्या, आपल्याला दोनच व्हॅल्यू माहीत पाहिजे, एक तर आर आणि सेकंड म्हणजे थीटा. तर आर आपल्याला भेटला 2 आणि थीटा आपल्याला भेटला पाय. मग आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करून देऊया. याच्यामध्ये म्हणजे कोणत्या याच्यामध्ये, तर इथे पोलर फॉर्ममध्ये. कळतंय, मग आता पोलर फॉर्म आपण राईट करूया. देअरफॉर नाऊ पोलर फॉर्म इज किती भेटेल आपल्याला पोलर फॉर्म गिवन कॉम्प्लेक्स नंबरचा. सो झेड इज इक्वल टू आर मीन्स दिस 2. ओके, 2 in bracket cos theta and theta means pi, this value. Okay, cos pi plus I into sin theta, theta again pi, sin pi. Okay, bracket complete. So polar form is z is equal to 2 in bracket cos pi plus I into sin pi. We get final solution. Okay, this is polar form. या पद्धतीने आपल्याला इथपर्यंत या पद्धतीने पोलर फॉर्म फाइंड केला आपण, बरोबर. या पद्धतीने पोलर फॉर्म फाइंड करायचा असतो. आता आपण हा पोलर फॉर्म फाइंड झालेला आहे. आता आपण जाऊया एक्सपोनेन्शियल फॉर्मकडे. बघा एकाच एक्झाम्पलमध्ये तुमच्या सर्व कॉन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. आर्ग्युमेंट ऑफ झेडची पण होते, पोलर फॉर्म पण तुमचा फाइंड होतोय आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म पण फाइंड होते. ठीक आहे, म्हणजे तिन्ही कॉन्सेप्ट इथे एकाच एक्झाम्पलमध्ये तुमच्या फाइंड होत असतात. ठीक आहे, सो ह्या टाईपचे एक्झाम्पल खूप महत्त्वाचे आहेत. बघा तर पोलर फॉर्म फाइंड झालेला आहे. आता आपण एक्सपोनेन्शियल फॉर्मकडे वळूया, कशा पद्धतीने फाइंड करायचं आहे. बघा सेकंड फॉर्म आपल्याला फाइंड करायचं आहे. सो नाव फाइंड एक्सपोनेन्शियल फॉर्म. ओके, एक्सपोनेन्शियल फॉर्म फाइंड करायचा आहे आपल्याला. सो तो कशावरनं फाइंड करतो किंवा तो कसा फाइंड झाला होता, तर पोलर फॉर्मवरनं, बरोबर. झेड इज इक्वल टू आपल्याकडे काय कशा पद्धतीने होतं, तर आर इन ब्रॅकेट कॉस थीटा प्लस आय इंटू साइन थीटा या पद्धतीने टर्म होती. मग आपण काय केलं होतं, ही जी टर्म आहे ती आपण आर इंटू ई रेस टू आय थीटा म्हणजे जो ऑयलर फॉर्म्युला आहे तो आपण इथे अप्लाय केला होता. आणि हा जो फॉर्म्युला फाइंड झाला होता हा आपला एक्सपोनेन्शियल फॉर्म होता, बरोबर. हा पूर्ण होल फॉर्म. ओके, मग आता ह्याच फॉर्म्युल्यामध्ये आणखीन आपल्याला काय पाहिजे, आर आणि थीटा पाहिजे आणि तो ऑलरेडी आपण फाइंड केलेला आहे. तर मी बघा अगेन राईट करतो. आर आपल्याकडे किती होता, 2 होता, बरोबर. आर आपल्याकडे 2 होता आणि जो थीटा फाइंड झाला होता तो थीटा किती होता, पाय होता. म्हणजे दोन्ही व्हॅल्यू आपल्याकडे गिवन आहेत आता. ठीक आहे, गिवन म्हणजे फाइंड केलेले आहेत आधीच. सो आर इज इक्वल टू 2 आहे, थीटा इज इक्वल टू पाय आहे. सो डायरेक्टली झेड इज इक्वल टू आपल्याला किती भेटेल, ह्या एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये आपण पुट करूया. सो झेड इज इक्वल टू आरची व्हॅल्यू आहे 2 इंटू ई टू दी पॉवर आय इंटू थीटाची व्हॅल्यू आहे पाय. ठीक आहे, पाय आय म्हणा किंवा आय इंटू पाय लिहिलं तरी चालेल. और 2 इंटू ई रेस टू पाय इंटू आय. ठीक आहे, हा झाला आपला एक्सपोनेन्शियल फॉर्म. बेसिकली तो असा लिहून घ्या पूर्ण याच्यामध्ये, झेड इज इक्वल टू 2 ई रेस टू पाय आय. ठीक आहे, हा झाला आपला एक्सपोनेन्शियल फॉर्म. बघा या पद्धतीने एकदम सिंपल आहे. कळतं, एक्सपोनेन्शियल फॉर्म एकदम सिंपल आहे कारण ऑलरेडी आपण सर्व टर्म आधीच फाइंड केलेले असतात, फक्त आपल्याला त्याच्यात व्हॅल्यू पुट करायची असते. कळतं, म्हणजे बघा या पद्धतीने हे होल एक्झाम्पल आपल्याकडे सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, बघा मी अगेन थोडक्यात एकदा एक्सप्लेन करतो कशा पद्धतीने आपण कशावरनं काय काय फाइंड केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला पुढील एक्झाम्पल
आणखीन चांगल्या पद्धतीने समजतील. बघा एक्झाम्पल नंबर फर्स्ट या पद्धतीने z इज इक्वल टू -2. आपल्याकडे फक्त रिअल पार्ट घेऊन आता त्या कॉम्प्लेक्स नंबरचा आणि होल कॉम्प्लेक्स नंबर असेल तरी याच पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं आहे. ठीक आहे, आता कोणताही कॉम्प्लेक्स नंबर असू देत त्याच्याची काही घेणं देणं नाही. आपल्याला फक्त कॉम्प्लेक्स नंबर कसा आहे आणि तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाय होतो हे आधी आपल्याला चेक करायचं आहे, कारण आपल्याला आर्ग्युमेंट फाइंड करायचा असतो. ठीक आहे, म्हणजे थिटा फाइंड करायचा असतो. तो थिटा आपण त्यावरनं चेक करत असतो ना की क्वाड्रंटवरती लाय होतोय, क्वाड्रंटमध्ये लाय होतोय की ॲक्सिसवरती लाय होतोय. ठीक आहे, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, मग आता इथे आपण काय केलं, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म फाइंड करायचा होता. बरोबर, आधी आपण पोलर फॉर्म फाइंड करत असतो आणि मग नंतर एक्सपोनेन्शियल, हे लक्षात घ्या. आणि दोन्ही फॉर्म फाइंड करण्यासाठी आपल्याला बेसिकली आर आणि आधी थिटा फाइंड करावा लागतो. ओके, तर गिव्हन आपल्याकडे या पद्धतीनं त्याच्यामध्ये रिअल पार्ट -2, इमॅजिनरी पार्ट 0 कन्सिडर केला. त्यानंतर फर्स्ट आपल्याला पोलर फॉर्म फाइंड करायचा, तो पोलर फॉर्म मी राईट केला. त्यामध्ये आपल्याला आर आणि थिटा फाइंड करायचा, मध्ये आपण आर फाइंड केला. आर आपल्याला आर म्हणजेच मॉड झेड असतो, सो मग मॉड झेड फाइंड केला या फॉर्म्युल्याने. तर तो आपल्याला इथे किती भेटला होता, आर इज इक्वल टू 2 भेटला. बरोबर, आर इज इक्वल टू 2 भेटला. त्यानंतर आपल्याला थिटा फाइंड करायचा असतो. मग मी काय केलं, थिटा फाइंड करण्यासाठी जो काही गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर आहे तो मी ह्या ग्राफमध्ये पुट केला. ठीक आहे, ग्राफमध्ये पुट केल्यानंतर मला असं शो झालं की तो जो पॉईंट आहे, ठीक आहे, तो पॉईंट इथे ॲक्सिसवरती पुट होतो आहे. ठीक आहे, तर ॲक्सिसवरती तो पॉईंट प्लॉट होतो आहे. सो आपल्याला मग डायरेक्टली अँगल मेजर झाला किती, पाय. मग म्हणजेच थिटा आपला किती मेजर झाला, पाय झाला. आर्ग्युमेंट आपल्याला पाय भेटला. मग थिटा इज इक्वल टू मी डायरेक्टली काय लिहिलं, इथे पाय लिहिलं. ठीक आहे, फक्त लिहिताना या पद्धतीने चला, x<0 अँड y इज इक्वल टू 0, म्हणजे जे काही ते कंडिशन असेल त्या राईट करा आणि देअरफॉर मग थिटा इज इक्वल टू जे काही भेटलेलं असेल ते लिहा. ठीक आहे, या पद्धतीने. देन मग दोन्ही व्हॅल्यू आपल्याकडे फाइंड झाल्या, आर पण फाइंड झाला, थिटा पण फाइंड झाला. मग आपण डायरेक्टली त्या पोलर फॉर्म होता, ठीक आहे ना, पोलर फॉर्म जनरल जो पोलर फॉर्म्युला आहे त्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट केली आणि आपल्याला z इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट cos पाय प्लस i इंटू साईन पाय या पद्धतीने आपला गिव्हन कॉम्प्लेक्स नंबरचा पोलर फॉर्म फाइंड झाला. बरोबर, आणि त्यानंतर लास्ट आपण मग एक्सपोनेन्शियल फॉर्म फाइंड केला. एक्सपोनेन्शियल फॉर्म या पद्धतीने आहे, z इज इक्वल टू आर इंटू e टू दी पॉवर i थिटा. त्यामध्ये अगेन आर आणि थिटाची व्हॅल्यू पुट केली आणि आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म कॅल्क्युलेट झालेला होता, z इज इक्वल टू 2 इंटू e रेज टू पाय आय. ठीक आहे, या पद्धतीने एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि पोलर फॉर्म कॅल्क्युलेट करायचा असतो. ठीक आहे, कोणताही एक्झाम्पल असू द्या, कॉम्प्लेक्स नंबर कोणताही असू द्या, याच पद्धतीने याच वेने आपल्याला पूर्ण एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. बघा, ह्या ज्या एक्झाम्पलमध्ये इथे आपण जे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे इथे आपले 3 महत्त्वाचे पॉईंट कवर झालेले आहेत. कोणकोणते पॉईंट कवर झालेले आहेत, तर फर्स्ट म्हणजे आपला जो 3 नाही भरपूर पॉईंट कवर होतात यामध्ये, छोटे छोटे जर कवर केले तर, ठीक आहे, कन्सिडर केले तर. म्हणजे बघा मी इथे राईट करतो कोणकोणते पॉईंट कन्सिडर इथे आपले कवर होतात. तर फर्स्ट म्हणजे आपल्याला आर कॅल्क्युलेट करावा लागतो. बरोबर, म्हणजे मॉड झेडची कॉन्स्टिट्यूट येते. बरोबर ना, मॉड झेडची कॉन्स्टिट्यूट येते, दॅट इज आर मॉड झेड या पद्धतीने, कळतंय, म्हणजेच आर विच इज इक्वल टू आर. ही एक कॉन्सेप्ट क्लिअर होते. आपल्या इथे मॉड झेड फाइंड करावा लागतो. त्यामुळे सेकंड म्हणजे इथे आपल्याला थिटा फाइंड करावा लागतो. बरोबर, थिटा म्हणजेच इथे दुसरी सेकंड कॉन्सेप्ट जे आहे किंवा जो सेकंड टॉपिक आपल्या इथे क्लिअर होतो तो म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ झेड. ठीक आहे, त्यालाच आपण ॲम्प्लिट्यूड देखील म्हणतो, और ॲम्प्लिट्यूड आर्ग्युमेंट ऑफ झेड आणि ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड या पद्धतीने दोन्हीचं मिनिंग सेमच आहे. आर्ग्युमेंट ऑफ झेड इथे आपल्याला सिम्प्लिफाय करायला भेटतो. ठीक आहे, म्हणजे इथे हा सेकंड पॉईंट आपल्या इथे कंप्लीट होतो. त्यानंतर थर्ड म्हणजे कोणता पॉईंट आपल्याला इथे अभ्यासता येतो, तर पोलर फॉर्म. ठीक आहे, पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आणि त्यानंतर फोर्थ नंबरचा एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरमधील 4 टाईपचे, बरोबर ना, हे जे काही 4 टाईप्स आहेत ह्या 4 टाईपचे जे क्वेश्चन आहेत ते आपल्या ह्या एकाच एक्झाम्पलमध्ये क्लिअर होतात. कळतं आहे तुम्हाला. असा क्वेश्चन एक्झाममध्ये असू शकतो, फाइंड मॉड झेड. ठीक आहे, म्हणजे आपल्याला ती जी मॉड झेडची आपण फाइंड केली ना ती टर्म तिथपर्यंत सॉल्व करायचं आहे. जर आर्ग्युमेंट ऑफ झेड जर फाइंड करायला सांगितलं तर तुम्हाला आर्ग्युमेंट ऑफ झेड कशा पद्धतीने फाइंड करायचं आहे, तर डायरेक्टली जो काही गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर आहे तो राईट करायचा आहे. तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाय होतो किंवा ॲक्सिसवरती पुट होतो ते तुम्हाला ग्राफमध्ये तो बेसिकली तो पॉईंट पुट करायचा आहे. हां, म्हणजे ग्राफमध्ये पण आपण एक पॉईंट पुट करतो. बघा, तो पॉईंट पुट करतो म्हणजे अजून एक इथे पॉईंट कवर होईल. कोणता, ऑर्गन डायग्राम. कळतं आहे, म्हणजे 5 पॉईंट कंप्लीट होत आहे. अजून कोणता होते का एकदा चेक करूया. ओके, नाही होते.
कळतं आहे. म्हणजे हे 5 पॉईंट किंवा 5 क्वेश्चन बेसिकली तुमच्या ह्या एकाच क्वेश्चनमध्ये कंप्लीट होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे पोलर फॉर्मचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन फॉर्म, म्हणजे हे जर एक्झाम्पल तुमचं व्यवस्थित अंडरस्टँड झालं, तुम्हाला जर समजलं, तर तुम्ही हे 5 टाईपचे क्वेश्चन तुम्हाला क्लिअर होणार आहेत. ठीक आहे. आणि हेच क्वेश्चन जनरली ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये विचारलेले असतात. कळतं आहे. एक्सप्लेनेशन फॉर्मचा क्वेश्चन देखील क्लिअर होणार आहे. आणि लास्ट आर्ग्युमेंट डायग्राम जरी विचारला त्याच्यावरती क्वेश्चन, तरी तो देखील तुम्हाला सिम्प्लिफाय करता येईल. ठीक आहे. म्हणजे हे 5 टाईपचे क्वेश्चन तुम्हाला सिम्प्लिफाय करता येणार आहेत. ठीक आहे. आणि आलेच पाहिजे ते बेसिकली. ओके. तर या पद्धतीने हे आपलं फर्स्ट एक्झाम्पल होतं. ठीक आहे. आता आपण जाऊया सेकंड एक्झाम्पलकडे. कशा पद्धतीने सेकंड एक्झाम्पल आहे ते बघूया. आता इथे आपल्याकडे रिअल पार्ट होता. ह्या फर्स्ट एक्झाम्पलमध्ये रिअल पार्ट गिवन होता, बरोबर. आता सपोज आपल्याकडे केवळ इमेजनरी पार्ट गिवन आहे असं आपण कन्सिडर करूया. सो एक्झाम्पल नंबर सेकंडकडे जाऊया. तर बघा, मी इथे राईट करतो, आधी क्वेश्चन राईट करतो आणि त्यानंतर आपण सोल्युशन अभ्यासूया. ठीक आहे. सो क्वेश्चन म्हणजे एक्झाम्पल आपलं सेकंड आहे, बरोबर. एक्झाम्पल सेकंड बघा कशा पद्धतीने कॉम्प्लेक्स नंबर आहे, आधी तो राईट करतो. झेड इज इक्वल टू, आपल्याकडे झेड इज इक्वल टू आहे आता 3i. ठीक आहे. या पद्धतीने कॉम्प्लेक्स नंबर आहे. आणि आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, ह्या कॉम्प्लेक्स नंबरचा अगेन पोलर फॉर्म आणि सेकंड म्हणजे एक्सपोनेशियल फॉर्म फाइंड करायचा आहे. पोलर फॉर्म आणि एक्सपोनेशियल फॉर्म फाइंड करायचा आहे. ओके. मग आता त्याच प्रोसेसनुसार जसं आपण फर्स्ट एक्झाम्पल सिम्प्लिफाय केलं, त्याच पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. मग आता कशा पद्धतीने बघा, तर सोल्युशन कशा पद्धतीने आपण सॉल्व केलं होतं. तर फर्स्ट जो काही गिवन कॉम्प्लेक्स नंबर आहे तो मी आधी जनरल जो कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्म आहे त्यामध्ये राईट करतो कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये. सो गिवन झेड इज इक्वल टू ओनली 3i आहे, म्हणजे त्याचा इमेजनरी पार्ट आपल्याकडे गिवन आहे. मग रिअल पार्ट गिवन नसेल तर तो 0 कन्सिडर करायचा, बरोबर. म्हणजेच झेड इज इक्वल टू मला राईट करता येईल 0 + 3i. ठीक आहे. ओके. 0 + 3i या पद्धतीने तो कॉम्प्लेक्स नंबर भेटला. याच्यामध्ये रिअल पार्ट जो आहे तो आपल्याकडे 0 आहे. ठीक आहे. सो मग आता डायरेक्टली आपण आर कॅल्क्युलेट करूया, कारण आपल्याकडे 2 टर्म पॉईंट पाहिजे, बरोबर ना, आर आणि थिटा. ओके. आता मी थोडंसं डायरेक्ट येतो, कारण मग मी डिटेलमध्ये थोडंसं एक्सप्लेन केलेलं आहे. तर आता आपल्याला फर्स्ट फाइंड पाहिजे आर, बरोबर. सो आर इज इक्वल टू असतो आपलं मॉड झेड, आणि मॉड झेड विच इज इक्वल टू रिअल पार्टचा स्क्वेअर आणि इमेजनरी पार्टचा स्क्वेअर. रिअल पार्टचा स्क्वेअर 0चा स्क्वेअर 0च होईल. त्यानंतर 3i म्हणजेच 3चा स्क्वेअर, बरोबर ना, इमेजनरीचा स्क्वेअर करायचा आहे. सो इथे ओनली 3 घ्यायचा आहे. 3चा स्क्वेअर तो भेटेल आपल्याला 9, बरोबर ना. 9 + 0 9 भेटणार आहे, म्हणून मी डायरेक्टली 9 राईट केलं. त्याला 9चं रूट आपल्याला किती भेटेल, 3 भेटेल. 3 × 9. ओके. म्हणजे आर आपला कॅल्क्युलेट झाला 3. आता आपण थिटा कॅल्क्युलेट करूया. थिटा कॅल्क्युलेट करण्यासाठी जो काही कॉम्प्लेक्स नंबर आहे तो कुठे लाय होते ते आधी आपल्याला चेक करावं. आता इथे बघा, एक जर कोणता तरी पॉईंट ॲब्सेंट असेल तर तो ऑब्वियसली डायरेक्टली तो त्या ॲक्सिसवरती लाय होतो. ठीक आहे. हे लक्षात घ्या. आणि दोन्ही पॉईंट प्रेझेंट असेल तर मग तो कॉर्डरमध्ये येणार आहे. लक्षात येते. आता इथे दोन्ही पॉईंट कोणते कळते बघा. इथे हा जो थोडक्यात एक्स पॉईंट आणि इथे वाय पॉईंट आहे, बरोबर ना. तर याच्यापैकी एक जो पॉईंट आहे आपला तो इथे ॲब्सेंट आहे, म्हणजे 0 आहे, कळतंय. आणि वाय आपल्याकडे गिवन आहे थोडक्यात. मग आपण त्यावरून आपण ते म्हणू शकतो की तो कोणत्या तरी ॲक्सिसवरती पुट होणार आहे. ठीक आहे. सो मग आता बघा तो कुठे पुट होणार आहे, मी इथे त्याचा ग्राफ ड्रॉ करतो. तर या पद्धतीने हा हॉरिझॉन्टल एक्स लाईन, बरोबर ना, एक्स ॲक्सिस, आणि नंतर हा वाय. ओके. आपल्याला बेसिकली थिटा फाइंड करायचा आहे, म्हणून मी ते अँगल राईट करतो. नक्की ते अँगल कुठे कसे असतात, स्टार्टिंगला 0, ते π/2. हे पाठच करून टाकायचं कुठे कोणता अँगल असतो, π/2. आणि इझी आहे ते खूप, 3π/2. ओके. कळते ना. हे डायरेक्टली एक्सवरती असेल तर आता आपल्याकडे झेड इज इक्वल टू आहे 0 + 3i, म्हणजे एक्स कॉर्डिनेट त्याचा 0 आहे, बरोबर. पॉईंट पुट करण्यासाठी. ओके. हां, एक्स कॉर्डिनेट 0 आहे म्हणजे डायरेक्टली इथे येईल. ओके. आणि वाय कॉर्डिनेट पॉझिटिव्ह आहे बेसिकली, म्हणजे तो पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसकडे लाय होईल. आणि तो किती आहे, 3i. म्हणजे सपोज इथे वरती कुठेतरी झाला, कळतं आहे, 3i या पद्धतीने. म्हणजेच
लाईन कुठे जनरेट झाली, इथे झाली बघा. हा एक पॉईंट, हा एक पॉईंट, लाईन ड्रॉ केली तर या पद्धतीने होईल आणि ती पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवरती ड्रॉ होते. बरोबर, म्हणजेच किती अँगल मेजर होईल सांगा बरं डायरेक्टली. आता इथे किती आहे, π/2 आहे, म्हणजेच आपल्याला थीटा किती भेटेल, π/2 भेटेल. कळतंय ना, इतकं इझी आहे बघा, कळतंय. थीटा इज इक्वल टू आपल्याला π/2 भेटेल. सो मग आपण इथे डायरेक्टली काय लिहिणार आहोत, हिअर पण या पद्धतीने. ठीक आहे, आपला व्हाईट कलर होता. ओके, हिअर एक्स कसा होता आपल्याकडे, 0 होता. ठीक आहे, डायरेक्टली एक्स इज इक्वल टू 0 अँड वाय विच इज ग्रेटर दॅन 0, देन थीटा इज इक्वल टू किती भेटणार आहे आपल्याला, डायरेक्टली π/2 भेटणार आहे. ठीक आहे, थीटा इज इक्वल टू π/2. तर बघा आता आपल्याकडे आर पण फाइंड झालेला आहे. बरोबर ना, आर इज इक्वल टू 3 भेटलेला आहे, थीटा इज इक्वल टू π/2 भेटलेला आहे. ठीक आहे, आर आणि थीटा फाइंड झालेला आहे. मग आपण डायरेक्टली आता पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म फाइंड करूया. ठीक आहे, सो मग फर्स्ट आधी इथे आपल्याकडे आहे पोलर फॉर्म. तर मग पोलर फॉर्म किती भेटेल, तर बघा फर्स्ट पोलर फॉर्म ओके, पोलर फॉर्म काय असतो आपल्याकडे, झेड इज इक्वल टू आर. आर किती आहे आपल्याकडे, 3 आहे. मी डायरेक्ट लिहितो आता कारण तुम्हाला अशी राईट केलं होतं, आर त्यानंतर इन ब्रॅकेट कॉस थीटा, आणि थीटा मीन्स किती आहे, π/2 आहे. ओके, त्यानंतर प्लस आय इंटू साईन थीटा, आणि थीटा अगेन π/2. ठीक आहे, म्हणजे आपल्याला या पद्धतीने हा पोलर फॉर्म फाइंड होईल. आणि त्यानंतर आता लास्ट एक्सपोनेन्शियल फॉर्म, एक्सपोनेन्शियल झेड इज इक्वल टू आर इंटू इरेस टू आय इंटू थीटा, या पद्धतीने असतं. आरची व्हॅल्यू अगेन 3 इथे पुट करून देऊया, 3 इंटू ई टू दी पॉवर आय इंटू थीटा आहे आपल्याकडे π/2. ठीक आहे, देअरफॉर झेड इज इक्वल टू 3 इंटू इरेस टू π/2 अपॉन आय. ठीक आहे, हा झाला आपला एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि हा झाला आपला पोलर फॉर्म या पद्धतीने. ठीक आहे, बघा या पद्धतीने एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये या पद्धतीने आपण ते एक्झाम्पल जे आहे पोलर फॉर्मचं आणि एक्सपोनेन्शियल फॉर्मचं ते या पद्धतीने सिम्प्लिफाय करू शकतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे आपलं सेकंड नंबरचं एक्झाम्पल होतं. आय थिंक तुम्हाला हे व्यवस्थित समजलेलं असेल. आता आपण सपोज आपल्याकडे दोन्ही पॉईंट गिवन आहेत, म्हणजे एक्स कॉर्डिनेट पण गिवन आहेत किंवा असं म्हणूया रिअल पार्ट पण गिवन आहे आणि इमॅजिनरी पार्ट पण गिवन आहे. ठीक आहे, ह्या टाईपचं एक एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तिन्ही टाईपचे एक्झाम्पल तुमचे ह्या टॉपिकमध्ये क्लिअर होतील. ठीक आहे, आणि बेसिकली याच टाईपमध्ये किंवा ह्याच फॉर्मॅटमध्ये एक्झाम्पल तुम्हाला गिवन असतात. ठीक आहे, ते याच पद्धतीने सिम्प्लिफाय करायचे असतात. ओके, तर आता आपण एक्झाम्पल नंबर 3कडे येऊया. हे एक्झाम्पल व्यवस्थित अंडरस्टँड झालेलं असेल, व्यवस्थित समजून घ्या. बघा मी थोडक्यात एकदा सांगतो अगेन वाटलं सर. गिवन या पद्धतीने होतं, आपल्याकडे इमॅजिनरी पार्ट गिवन होता, त्यानंतर आपण आर फाइंड केला. ठीक आहे, म्हणजेच मॉड झेड फाइंड केला, त्यानंतर आपण थीटा फाइंड केला. थीटा एक लक्षात घ्या, थीटा फाइंड करण्यासाठी नेहमी ग्राफ प्लॉट करत चला, म्हणजे थीटा तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड होत जाईल. ठीक आहे, ओके, इथे थीटा फाइंड झाला, या पद्धतीने π/2 फाइंड झाला होता. मग आपण फक्त आर आणि थीटा इथे पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये पुट करून दिला. ठीक आहे, आणि दोन्ही फॉर्म फाइंड झाले. ओके, आता त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3 आपण अभ्यासूया. बघा कशा पद्धतीने ते एक्झाम्पल आहे आणि कशा पद्धतीने ते सॉल्व करायचं आहे. ओके, सो एक्झाम्पल नंबर 3साठी मी कन्सिडर करतो थोडंसं वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल कन्सिडर करतो. ठीक आहे, तर बघा -1 व्यवस्थित आता बघा -1 प्लस आय इंटू रूट थ्री अपॉन 2. ठीक आहे, या पद्धतीने मी एक्झाम्पल कन्सिडर केलेलं आहे. बघा मी अगेन रीड करतो काय कशा पद्धतीने एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 3 -1 प्लस आय इंटू रूट 3 अपॉन किती आहे 2 आहे. या पद्धतीने आता तुमच्याकडे एक कॉम्प्लेक्स नंबर गिवन आहे. ठीक आहे, आणि ह्या कॉम्प्लेक्स नंबरचं तुम्हाला फाइंड करायचं आहे आता पोलर फॉर्म अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म. ठीक आहे, मग फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला आधी आर फाइंड करावं लागेल, त्यानंतर थीटा फाइंड करावं लागेल आणि मग त्यावरून आपल्याला पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म भेटेल. बरोबर, मग बघा 1 बाय 1 आपण जशा पद्धतीने आपण आधीचे एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत फर्स्ट आणि सेकंड, त्याच पद्धतीने हेच पण सॉल्व करायचं आहे. ओके, मग आपल्याला आता पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म फाइंड करायचं आहे.
सो त्यासाठी आधी आपल्याला आर कॅल्क्युलेट करावं लागेल. सो बघा सोल्युशन स्टार्ट करतो. सोल्युशन, तर गिवन जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो आता आपल्याला आधी ए प्लस आय बीच्या फॉर्मॅटमध्ये बेसिकली आधी कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे, आणि त्यानंतर मग पुढे ते आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल. मग आता आपल्याला ए प्लस आय बीच्या फॉर्मॅटमध्ये हा गिवन कॉम्प्लेक्स नंबर नाही आहे. ठीक आहे, तो थोडक्यात रॅशनल फॉर्ममध्ये आहे, म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये आहे. मग तो आधी आपल्याला या पद्धतीने राईट करावं लागेल. -1/2 प्लस √3/2 इंटू आय. बरोबर, ए प्लस आय बीच्या फॉर्मॅटमध्ये थोडक्यात कन्वर्ट करून घेतला. आणि आता आपण फर्स्ट कॅल्क्युलेट करूया आर मीन्स मॉड झेड. सो बघा आर इज इक्वल टू मॉड झेड, आणि इथे त्याची व्हॅल्यू आपण म्हणजे त्या टर्म पुट करून देऊया, एक्सची आणि वायची टर्म. एक्सची टर्म आहे इथे -1/2 कळते ना. ओके, -1/2 ती पुट करून दिली, त्याचा काय होईल स्क्वेअर होईल. त्यानंतर प्लस नेक्स्ट वायची टर्म काय आहे √3/2. ठीक आहे, त्याचा स्क्वेअर होणार आहे. मग आपल्याला किती भेटेल सांगा बरं. फर्स्ट एकचा स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला म्हणजे -1/2चा स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला 1/4 भेटेल. 2चा स्क्वेअर भेटेल, 1चा स्क्वेअर 1च भेटेल. ओके, त्यानंतर प्लस हे मायनस मायनस प्लस होईल. त्यानंतर √3चा स्क्वेअर आपल्याला भेटेल 3/2चा स्क्वेअर भेटेल 4. दॅट मीन्स किती 1 + 3 न्युमरेटरचे ॲडिशन होईल. 1 + 3 आपल्याला भेटेल 4. ठीक आहे, आणि डिनॉमिनेटर त्याचा सेम आहे दोन्हीकडे. बरोबर ना, दोन्ही फ्रॅक्शनला डिनॉमिनेटर सेम आहे, मग तो आपण कॉमन काढून या पद्धतीने लिहू शकतो. ओके, 4/4 आपल्याला 1 भेटेल, आणि 1चं रूट आपल्याला अगेन 1 भेटेल. म्हणजे डायरेक्टली मी लिहितो आर इज इक्वल टू 1. कळतं आहे या पद्धतीने. म्हणजे आपल्याला आरची व्हॅल्यू किती भेटली 1 भेटली. ओके, याला बॉक्स करतो. ठीक आहे, ती व्हॅल्यू आपल्याला लवकर आयडेंटिफाय झाली पाहिजे, फाइंड झाली पाहिजे, म्हणून आर इज इक्वल टू 1 भेटली. आता आपण सेकंड टर्म म्हणजे थीटा फाइंड करूया. ठीक आहे, व्हॉट इज थीटा. तर थीटा फाइंड करण्यासाठी मग अगेन आपली तीच प्रोसेस. काय करतो आपण ग्राफ प्लॉट करतो. ग्राफ प्लॉट करण्यासाठी आपल्याला 2 ॲक्सिस लागतात. बरोबर, ओके, या पद्धतीने बघा. This is x axis, this is y axis, and again here plot angle. First 0, then इथे π/2, इथे किती असणार आहे पाय असणार आहे, इथे 3π/2 असणार आहे. ओके, तो पॉईंट आपण प्लॉट करूया. बघा कशा पद्धतीने तो पॉईंट भेटतोय. तर इथे बघा आपल्याकडे किती आहे, फर्स्ट आहे -1/2 आणि सेकंड आहे 3/2. आता तो नक्की पॉईंट कशा पद्धतीने असेल याची काही घेणं देणं नाही. फक्त तो निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे हे आधी आपल्याला चेक करावं लागेल. ठीक आहे ना, म्हणजे मला म्हणायचं काय कळतं आहे ना, 1/2 ची व्हॅल्यू जी काय असेल एक्झिस्ट होणार आहे ती 0.something सपोज 5 येते, पण त्याची काही घेणं देणं नाही आपल्याला. लक्षात येते, त्या व्हॅल्यूची काही घेणं देणं नाही आपल्याला. फक्त हा जो पॉईंट आहे एक्स तो कसा आहे ते निगेटिव्ह आहे. कळतं आहे, मग तो निगेटिव्ह आहे म्हणून तो कुठे पुट होईल ते आपल्याला फक्त चेक करायचं आहे. तर फर्स्ट एक्सची व्हॅल्यू आहे ती निगेटिव्ह आहे. बरोबर ना, म्हणजे ती कुठे होईल इथे कुठेतरी पुट होईल या पद्धतीने. आणि वाय जो पॉईंट आहे तो पॉझिटिव्ह आहे, √3/2 आहे. बरोबर ना, म्हणजे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे तो कुठेतरी इकडे ह्या पॉईंटवरती पुट होईल. आणि याच्या वरनं बघा पुट म्हणजे इथे कुठेतरी इथून इथपर्यंत व्हॅरी होणार आहे वाय डिस्टन्स, आणि ह्या स्टार्टिंगपासून इकडे एक्स डिस्टन्स व्हॅरी होणार आहे. म्हणजेच ह्या दोघांचं जर इंटरसेक्शन घेतलं ह्या पॉईंटचं, तर आपल्याला इथे जो मेन पॉईंट भेटणार आहे तो आपला हा बेसिकली आपला गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर पुट होणार आहे. म्हणजे थोडक्यात तो कुठे प्लॉट होतोय तो पॉईंट, तर सेकंड क्वाड्रंटमध्ये पुट होतोय. ठीक आहे, आपला कोणता पॉईंट झेड इज इक्वल टू -1/2 प्लस √3/2i. ठीक आहे, हा पॉईंट आपला बेसिकली इथे पुट होतोय इथे. तर म्हणजे आपला सेकंड क्वाड्रंटमध्ये पुट होतोय. आणि काय तो जो काही थीटा आहे तो कशा पद्धतीने मग मेजर करणार आहोत आपण इथपर्यंतचा अँगल. ओके, हा जो काही अँगल आहे आपला हा किती आहे थीटा आहे. बरोबर, आणि आता जर सेकंड क्वाड्रंटमध्ये जर असेल पॉईंट तर मग आपण थीटा कशा पद्धतीने फाइंड करतो. तर थीटा इज इक्वल टू आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, डायरेक्ट लिहितो. थीटा इज इक्वल टू किती असतो इथं जर अल्फा असतो. बघा आता मी ते
इथे अल्फा असतो बरोबर, टोटल अँगल पाय असतो, मग पाय आणि हा त्याच्यातून सबट्रॅक्ट करायचा पाय मायनस अल्फा बरोबर ना. म्हणजे थिटा इज इक्वल टू मला काय लिहिता येईल, थिटा इज इक्वल टू सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे बघा, असं लिहितो मी या पद्धतीने. कसं, ओके, एक्स हिअर एक्स लेस दॅन 0 बरोबर, लेस दॅन 0 अँड y greater than 0, therefore z is lies between कोणत्या क्वाड्रंटमध्ये, lies between in second quadrant, ठीक आहे, second quadrant, and then therefore theta is equal to pi मायनस अल्फा. ओके, या पद्धतीने तो फाइंड करावा लागेल. बट व्हॉट इज अल्फा, तर तो अल्फा फाइंड करण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो, सो अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स बरोबर. मग आता हा अल्फा आपण फाइंड करूया. ओके, सो अल्फासाठी आपल्याला टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स आहे आणि वाय आणि एक्स किती आहे, तर ती हीच टर्म बरोबर ना. कोणती टर्म बघा, इथे जो आहे तो आपला आहे एक्स आणि ही जी टर्म आहे ती आहे आपली वाय बरोबर. मग ती वाय मी ती जी टर्म आहे ती इथे मी राईट करतो बघा आपल्या अल्फासाठी. सो अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स वायची व्हॅल्यू आहे √3/2 अपॉन एक्सची व्हॅल्यू आहे -1/2. ओके, एक लक्षात घ्या, ही जी होल टॅन इनवर्सची जी टर्म आहे ना ती मॉडमध्ये असते, बेसिकली मॉडमध्ये, कारण ते जरी निगेटिव्ह आलं आतमधलं मटेरियल तरी ते पॉझिटिव्ह होतं मॉडमुळे. ओके, सो अल्फा इज इक्वल टू आपल्याला किती भेटेल मग, सो टॅन इनवर्स इथे मॉड √3/2 म्हणजे कशा पद्धतीने होईल, इथे -1/2 आहे तर तिथे होईल 2/1. ठीक आहे, निगेटिव्ह साईन काही द्यायची गरज नाही कारण ते तसे पॉझिटिव्ह होणार आहे. सो इथे 2 गेट कॅन्सल, किती भेटेल आपल्याला डायरेक्टली, ओके इथे खाल्ली तू, चला आपल्याला किती भेटेल, अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स किती भेटेल मॉड √3 म्हणजेच आता √3 भेटणार आहे. ठीक आहे, म्हणजेच अल्फाच्या कोणत्या अँगलची किंमत किंवा असली तो टॅन अल्फा हा जो इनवर्स आहे ना तो इकडे नेतो अल्फाकडे, म्हणजे टॅन अल्फा इज इक्वल टू मला √3 भेटेल. म्हणजेच टॅनच्या कोणत्या अँगलची किंमत √3 आहे, कळते ना, म्हणजेच तो अँगल आपला अल्फा फाइंड होणार आहे. मग आता टॅनच्या कोणत्या अँगलची किंमत √3 आहे, तर त्यासाठी आपल्याकडे 2 ट्रायंगल आपल्याकडे असतात बरोबर ना. ही ट्रिक तुम्हाला मी आधी ह्या चॅनलवरती एक्सप्लेन केलेली नाही आहे कारण आपल्या ट्रिकोनोमेट्रिकचं चॅप्टर आपल्याकडे झालं नाही बघा, त्यासाठी मी सांगतो आता ही व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड करायची. ठीक आहे ना, हे मी एक्सप्लेन करतो. त्यासाठी हे 2 ट्रायंगल बघा, 2 ट्रायंगल, पण मी आपल्याला इथे एकच ट्रायंगलचा सांगतो, जशा पद्धतीने एक्झाम्पल असेल त्या पद्धतीने ते कन्स्ट्रक्ट करावं लागेल. ओके, तर इथे 90 म्हणजे काटकोन त्रिकोण बरोबर ना, राईट अँगल 360 90चा जो ट्रायंगल आहे तो मी इथे कन्स्ट्रक्ट केलेला आहे, हे लक्षात घ्या. इथे 60, त्यानंतर इथे 30, इथे 1 2 आणि इथे √3. ठीक आहे, ह्या पद्धतीने व्हॅल्यू आहे आणि आता पूर्ण ह्या टर्मवर ना आपल्याला ती फाइंड करायची आहे व्हॅल्यू, कोणाची, इथे ही अल्फाची व्हॅल्यू. ठीक आहे, आता बघा इथे टॅन रेशो आहे. टॅन म्हणजे कोणती असतं, टॅन म्हणजे काय, टॅन थिटा किंवा थिटाच्या ऐवजी आपण काय घेऊया, सपोज टॅन अल्फाच जर असेल तर टॅन अल्फा मला राईट कशा पद्धतीने करता येईल, तो टॅन अल्फाचा रेशो असतो काय, ऑपोजिट किंवा समोरची बाजू भागिले लगतची बाजू, ऑपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड. ठीक आहे, मग आता इथे टॅन अल्फा आपल्याला ऑपोजिट अपॉन ॲडजेसंट भेटते बरोबर ना. म्हणजेच मला या पद्धतीने लिहिता येईल बघा, टॅनच्या कोणत्या अँगलची किंमत आपल्याला √3 आहे ते चेक करायचं आहे. म्हणजे √3 जो आहे तो मला या पद्धतीने लिहिता येईल बघा, √3 हा मला या पद्धतीने लिहिता येईल, कळतं आहे. म्हणजे बघा हे 2 टर्म इक्वल करा, ठीक आहे, कंपेअर करा. बेसिकली टॅन अल्फा इकडे टॅन अल्फा बरोबर, म्हणजे जी लेफ्ट हँड साईड आहे ती सेम आहे.
आणि इकडे राईट हँड साईड ती देखील मग ऑपोजिटली ऑब्वियसली सेम होणार आहे. म्हणजे जो इथे ऑपोजिट साईड आहे ती कधी आपली कन्सिडर होणार आहे √3 होणार आहे. आणि जो ए म्हणजे ॲडजेसंट साईड आहे ती कन्सिडर होणार आहे सपोज आपली 1 आहे. ठीक आहे. मग आता टॅन अल्फा म्हणजे ऑपोजिट साईड म्हणजे कोणत्या अँगलची ऑपोजिट साईड ही आपल्याकडे √3 आहे ती आधी चेक करावं लागेल. तर ती किती आहे बघा. आता ऑपोजिट साईड म्हणजे कोणत्या अँगलची समोरची बाजू ही √3 आहे. कळते ना. बघा इथे 60 आहे, इथे 60 आहे बरोबर. आणि ह्या 60च्या कम्प्लिटली समोरची जी बाजू आहे तिचं जे डिस्टन्स आहे किंवा ती व्हॅल्यू आहे ती किती आहे √3 आहे. ठीक आहे, √3 आहे. आणि ॲडजेसंट साईड जी आहे ती किती आहे 1 आहे बरोबर ना. बघा ह्यात 60 डिग्री अँगल जर कन्सिडर केला तर त्याची जी समोरची बाजू आहे ती आहे √3. 60च्या समोरची बाजू आहे √3 आणि लगतची बाजू किती आहे 1 आहे. आणि आपल्याला तीच पाहिजे होतं. किती म्हणजे कशा पद्धतीने टर्म पाहिजे होती तर बघा ऑपोजिट साईड आपल्याकडे 3 पाहिजे आहे आणि ॲडजेसंट साईड आपल्याला किती पाहिजे 1 पाहिजे. आणि ती ह्या 60 डिग्रीच्या अँगलनेच मेजर होते. जर तुम्ही सपोज अँगल जर 30 कन्सिडर केला ठीक आहे तर ह्या 30ने ही कंडिशन सॅटिस्फाय होते का म्हणजे √3 आपण 1 व्हॅल्यू भेटते का. तर सपोज टॅन मी 30 जर कन्सिडर केला तर त्याची 30ची ऑपोजिट साईड 1 भेटेल बरोबर. आणि त्याची ॲडजेसंट साईड आपल्याला √3 भेटेल. म्हणजे तो बघा मी इथे लिहितो सपोज टॅन किती 30 जर कन्सिडर केला टॅन ओके टॅन 30 जर कन्सिडर केला तर त्याची ऑपोजिट साईड मला 1/√3 या पद्धतीने रेशो भेटेल बरोबर ना. ओके. आणि जर आता इथे बघा आपल्याला किती घ्यायची आहे 60 घ्यायचं आहे. का घ्यायचं आहे तर आपल्याकडे इथे बघा √3/1 या पद्धतीने थोडक्यात ती व्हॅल्यू भेटली बरोबर ना. किंवा ती गिवन आहे आपल्याकडे आणि त्यावरनं आपल्याला मग तो अँगल फाइंड करायचा आहे. आपल्याकडे व्हॅल्यू गिवन आहे, अँगल फाइंड करायचा आहे. लक्षात येते या पद्धतीने. मग आता ह्या व्हॅल्यूवरून आपल्याला हा अँगल फाइंड करायचा आहे. म्हणून मी काय केलं की ह्या टॅन अल्फाचा रेशो किती आहे तो मी आधी चेक केला. तर तो आपल्याला आहे ऑपोजिट साईड आपण ॲडजेसंट साईड बरोबर. ऑपोजिट साईड आपल्याकडे √3 आहे, ॲडजेसंट साईड आपल्याकडे 1 आहे. आणि ती जी व्हॅल्यू आहे ती या पद्धतीने इथे बघा टॅन जर मी 60 कन्सिडर केला तर त्याच्या ऑपोजिट साईड आहे √3 आणि ॲडजेसंट साईड आहे 1. म्हणजेच मला इथे काय लिहावं लागेल किंवा कोणती व्हॅल्यू भेटेल तर टॅन अल्फा म्हणजेच मला किती लिहिता येईल मग आता 60 बरोबर ना. टॅन 60 डिग्री विच इज इक्वल टू √3/1 दॅट मीन्स √3. ओके. टॅन 60 दॅट मीन्स √3. कळतंय ना. म्हणजेच मला टॅन 60 डिग्री ह्या अँगलची व्हॅल्यू मला √3 भेटणार आहे. ठीक आहे. म्हणजे बघा या पद्धतीने आपल्याला इथे अँगल फाइंड करायचा आहे व्हॅल्यूवरनं. कळते ना. याच पद्धतीने ते कोणताही अँगल असू द्या तो तुम्ही या पद्धतीने फाइंड करू शकता. अदरवाईज सपोज इथे जर एनी व्हॅल्यू असती इथे √3च्या ऐवजी सपोज सपोज 5 काहीतरी एनी टर्म भेटली असती. ठीक आहे. 5, 6, 9 एनी टर्म भेटली असतील तर तुम्ही डायरेक्टली मग तो अल्फा कसा लिहिला असता तर अल्फा इज इक्वल टू तुम्ही काय लिहिलं असतं टॅन इनवर्स म्हणजे ती जी काय व्हॅल्यू आहे ती ॲज इट इज ठेवली असते. ठीक आहे ना. ती इथेच भेटली असते डायरेक्टली बेसिकली √3च्या ऐवजी काहीतरी 5, 6 या पद्धतीने भेटली असते. आणि मग ती व्हॅल्यू ॲज इट इज तुम्ही पुढे सोल्युशनसाठी घेतली असते. ठीक आहे. पण जर काही स्टँडर्ड अँगल जर मेजर होत असेल तर तुम्ही म्हणजे ही जी काही फिगर मी इथे ड्रॉ केली ना ह्या फिगरमधील जर काही नंबर तुमच्याकडे इथे भेटत असतील अल्फासाठी तर तुम्ही ह्या फिगरवरनं तो अँगल फाइंड करू शकता. म्हणजे 30, 60, 90, 180, 270, 360 या पद्धतीने जे आपले काही स्टँडर्ड अँगल आहेत जे आपल्याला माहीत आहेत त्याची व्हॅल्यू पण आपल्याला माहीत असते बरोबर ना. फक्त ती आपल्याला इथे कशा पद्धतीने फाइंड करायचं आहे ते तर मी सांगितलेच आहे. इथे ह्या फिगरवरनं फाइंड करा. ठीक आहे. आणि जर इथे बघा हे नाही आपल्या आता एक्झाम्पलमध्ये पण मी आत्ताच सांगून देतो म्हणजे जरी ह्या टाईपचे एक्झाम्पल आले तरी तुम्हाला ते सॉल्व करायचे. सपोज जर 45 अँगल भेटला इथे सपोज 45 आहे बरोबर ना. 45 अँगलचा ट्रायंगल आहे तर ती व्हॅल्यू कशी असते इथे 1 आणि इथे असते √2 या पद्धतीने त्या व्हॅल्यू असतात. म्हणजे जर सपोज तुम्हाला जर साईन याच्यातच सांगतो साईन जर तुम्हाला जर सपोज 45 फाइंड करायचं असेल तर समोरची बाजू भागिले कर्ण बरोबर ना. या पद्धतीने समोरची बाजू किती आहे 45 म्हणजे 1 आणि कर्ण किती आहे त्याचा √2 या पद्धतीने तुम्ही ते फाइंड करू शकता. बघा रेशो फाइंड करू शकता ह्या व्हॅल्यूवरनं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला हे जे 2 ट्रायंगल आहेत हे 2 ट्रायंगल आहेत हे तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत. ठीक आहे. हे 2 ट्रायंगल आणि त्यावरची जी आपली फिगर आपण जी ड्रॉ करतो ऑर्गन डायग्रामची तो कॉम्प्लेक्स नंबर कुठे प्लॉट होतो. ठीक आहे.
ती कॉन्सेप्ट आणि ह्या 2 फिगर ह्या लक्षात ठेवायच्या आहेत, कारण आपल्याला अल्फा याच फिगरवरून कॅल्क्युलेट करायचा असतो. ओके, आता आपल्या एक्झाम्पलकडे येऊया. ओके, तर आता बघा tan 60 इज इक्वल टू √3 भेटलेला आहे. म्हणजेच मला टॅनच्या कोणत्या अँगलची किंमत √3 आहे तर 60 आहे. म्हणजे देअरफॉर अल्फा इज इक्वल टू मला 60 डिग्री भेटेल. पण एक लक्षात घ्या, आपल्याला जो पोलर फॉर्म एक्सपोनेन्शियल फॉर्म फाइंड करायचा आहे तो आपला कशामध्ये आहे, रेडियनमध्ये आहे, बरोबर ना. म्हणजे जो थीटा आहे तो रेडियनमध्ये आहे. म्हणजे इथे आपल्याला जी डिग्रीमध्ये जो अँगल भेटलेला आहे तो मला रेडियनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. लक्षात येते. मग रेडियनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी सिम्पली मला याला काय करावं लागेल, π/180 ने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर ना. 0 0 गेट कॅन्सल, 6 1 चा 6 आणि 6 3 चा, बरोबर. म्हणजे मला किती भेटेल डायरेक्टली π/3 ही व्हॅल्यू भेटेल. आणि मग म्हणजेच अल्फाची व्हॅल्यू मला किती लिहिता येईल, π/3. ठीक आहे, ही झाली अल्फाची व्हॅल्यू झाली. अजून आपला आर्ग्युमेंट फाइंड झालेला नाही, हे लक्षात घ्या. लक्षात येते. आर्ग्युमेंटसाठी बघा पुन्हा वरती जातो. बघा इथे जी टर्म आहे तो आर्ग्युमेंट आहे आपला. लक्षात येते. हा जो थीटा आहे हा आपला आर्ग्युमेंट आहे. कळते. आत्तापर्यंत फक्त आपण काय फाइंड करत होतो, अल्फा फाइंड करत होतो. आता ही अल्फाची व्हॅल्यू इथे पुट करायची आहे. ठीक आहे ना, ह्या फॉर्म्युल्यामध्ये पूर्ण थीटा इज इक्वल टू π - अल्फामध्ये. आणि मग आपला काय फाइंड होणार आहे, थीटा होणार आहे. मग तोच आता आपण फाइंड करूया. तर बघा, सो थीटा इज इक्वल टू काय, π - अल्फा. अँड अल्फा इज किती आहे, π - अल्फाची व्हॅल्यू किती आहे, π/3 आहे. सो ही सिम्प्लिफिकेशन कसं होईल, 3 ने पायला मल्टिप्लाय करा, 3 याचा डिनॉमिनेटर 1, बरोबर ना, कन्सिडर करा. ओके, 3 × π आपल्याला भेटेल 3π मायनस 1 × π भेटेल आपल्याला π आणि अपॉन होल टर्मला 3 × 1 भेटेल आपल्याला 3. सो हे सोल्युशन किती भेटेल, 3π - π आपल्याला भेटेल 2π अपॉन ही व्हॅल्यू किती 3. म्हणजेच थीटा किती फाइंड झाला आपल्याकडे, किती 2π/3. ओके, आत्ता आपल्याकडे थीटा फाइंड झालेला आहे. मग आता दोन्ही व्हॅल्यू फाइंड झाल्या. बघा थीटा फाइंड झालेला आहे आणि वरती आपण आर फाइंड केलेला आहे. मग आपण पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म राईट करूया, म्हणजे आपलं फायनल सोल्युशन आपल्याला भेटेल. सो फर्स्ट कोणता फॉर्म आहे आपल्याकडे, पोलर फॉर्म. पोलर फॉर्म काय असतो आपल्याकडे, तर पोलर फॉर्म आहे आपल्याकडे z इज इक्वल टू r इंटू कॉस थीटा प्लस i इंटू साइन थीटा, बरोबर. मुद्दाम लिहिला तुम्ही. ओके, सो z इज इक्वल टू आरची व्हॅल्यू किती भेटली होती आपल्याकडे, तर आर ओके 1 भेटलं होतं, बरोबर. आरची व्हॅल्यू 1, त्यानंतर कॉस थीटाची व्हॅल्यू 2π/3 प्लस i इंटू साइन थीटाची व्हॅल्यू अगेन 2π/3, बरोबर. ती पुट करून दिली. आणि काय सेकंड हा झाला आपला पोलर फॉर्म. आणि आता एक्सपोनेन्शियल फॉर्मसाठी काय फॉर्म्युला आहे, z इज इक्वल टू r e⁻i थीटा आणि देअरफॉर z इज इक्वल टू आरची व्हॅल्यू 1 इंटू e⁻i इंटू 2π/3. ठीक आहे, हे मल्टिप्लाय ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. सो देअरफॉर डायरेक्टली z इज इक्वल टू e⁻2π/3 इंटू i. ही जी काही होल व्हॅल्यू आहे, हा एक्सपोनेन्शियल फॉर्म. ही जी काही होल टर्म भेटलेली आहे, व्हॅल्यू भेटलेली आहे, तो झाला आपला पोलर फॉर्म. ठीक आहे, बघा या पद्धतीने हे पूर्ण एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, इथे 2 व्हॅल्यू आपल्याकडे गिवन होत्या, म्हणजे एक्स पण गिवन होता, वाय पण गिवन होता, रिअल पार्ट पण गिवन आहे, इमॅजिनरी पार्ट पण गिवन आहे. त्यामुळे थोडीशी प्रोसेस लेंदी झालेली आहे. ठीक आहे, आणि इथे आपण अल्फाची व्हॅल्यू पण फाइंड केलेली आहे. ठीक आहे, बघा या पद्धतीने हे पूर्ण एक्झाम्पल आहे, या पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं आहे. ठीक आहे, जरी हे थोडंसं लेंदी दिसत असेल पण मी ते थोडंसं तुम्हाला जास्त एक्सप्लेन केलं डिटेलमध्ये, त्यामुळे थोडासा वेळ जास्त गेला आपल्या हे एक्झाम्पलमध्ये. नाही तुम्ही असं कन्सिडर करायला नको की हे एक्झाम्पल थोडंसं हार्ड आहे. ठीक आहे, तर हे देखील एक्झाम्पल सिम्पलच आहे, फक्त इथे आपण एक्स्ट्रा अल्फा फाइंड करत असतो, त्यामुळे थोडीशी प्रोसेस आपली लेंदी होत असते. ठीक आहे, मी अगेन थोडक्यात हे पूर्ण एक्झाम्पल जे आहे ते एक्सप्लेन करतो, म्हणजे हे एक्झाम्पल तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल नक्की आपण इथे काय काय केलेलं आहे. ठीक आहे, तर बघा आपल्याकडे गिवन या पद्धतीने कॉम्प्लेक्स नंबर होता. ठीक आहे, तो a +
आय बीच्या फॉर्मॅटमध्ये नव्हता, मग तो आपण ए प्लस आय बीच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केला. तो या पद्धतीने सिम्पली आपण जो काही डिनॉमिनेटर आहे तो आपण वरच्या न्यूमरेटरच्या टर्मला सेपरेट करून दिला. ठीक आहे, या पद्धतीने म्हणजे काही कॉन्स्टंट टर्म भेटली तो आपला एक्स म्हणजेच रिअल पार्ट असणार आहे, आणि त्यानंतर जो आयला जी काही मल्टिप्लाय टर्म आहे तो आपला इमॅजिनरी पार्ट म्हणजेच वायची टर्म असणार आहे. ठीक आहे, मग त्यावरनं एक्स आणि वायवरनं आपण काय केलं की फर्स्ट ऑफ ऑल आधी आपण आर फाइंड केला आणि त्यानंतर थिटा फाइंड करत असतो, कारण त्या दोन व्हॅल्यू आपल्याला माहीत पाहिजेत तरच आपण पोलर आणि एक्सपेन्शन फॉर्म फाइंड करू शकतो. सो आर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण मॉड झेड कॅल्क्युलेट करत असतो. सो मॉड झेडची व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड करतो तर √x² + y² या फॉर्म्युल्याने. बरोबर, मग तेच मी इथे केलं बघा. त्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट केली आणि त्यावरून मला आरची व्हॅल्यू भेटली 1. ठीक आहे, आरची व्हॅल्यू भेटल्यानंतर मग आपण थिटाकडे वळालो. थिटा कशा पद्धतीने फाइंड केला तर सिम्पली मग आपल्याला जो काही जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो आपण त्या ग्राफमध्ये पुट करून बघितलं. बरोबर ना, त्याचा ग्राफ ड्रॉ केला. तर ग्राफ ड्रॉ केल्यानंतर आपल्या काय लक्षात आलं की जो काही गिवन कॉम्प्लेक्स नंबर आहे तो कुठे लाय होतोय, सेकंड क्वाड्रंटमध्ये लाय होते. ठीक आहे, आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये लाय झाल्यामुळे आपल्याला थिटाची व्हॅल्यू किती कन्सिडर करावी लागली होती तर थिटा इज इक्वल टू आपल्याला पाय मायनस अल्फा या पद्धतीने ती कन्सिडर करायला लागली होती. बरोबर, मग आपण ती व्हॅल्यू सिम्प्लिफाय करण्यासाठी, कारण थिटा आपल्याला डायरेक्टली सिम्प्लिफाय करता येत नाही, फर्स्ट ऑफ ऑल आधी आपल्याला अल्फा फाइंड करावं लागेल. बरोबर, मग अल्फा आधी आपण फाइंड केला आणि त्याचमुळे थोडंसं एक्झाम्पल लेंदी झालं. ठीक आहे, मग अल्फा फाइंड करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करत असतो tan इनवर्स y/x. ठीक आहे, यामध्ये आपण y आणि x ची व्हॅल्यू फाइंड केली. त्यावरनं आपल्याला हे कॅन्सल होऊन आपल्याला किती भेटलं होतं √3 भेटलं होतं. ठीक आहे, मग आपण फक्त चेक काय केलं की टॅनच्या कोणत्या अँगलची किंमत √3 आहे आणि तो अँगल म्हणजे आपला अल्फा असणार आहे. मग मी त्यासाठी तुम्हाला 2 फिगर प्रोव्हाइड केल्या. त्या ज्या काही 2 फिगर आहेत त्या कधी यूज करायच्या आहे तर इथे बघा, ज्या वेळेस तुमच्याकडे इथे जशा पद्धतीने इथे √3 भेटलं. बरोबर ना, तर ती √3ची व्हॅल्यू कुठे आहे ह्या फर्स्ट फिगरमध्ये आहे. ठीक आहे ना, म्हणजे ह्या 360 90चा जो ट्रायंगल आहे ह्या ट्रायंगलमध्ये ती व्हॅल्यू आहे √3. ठीक आहे ना, म्हणून आपण ही फर्स्ट फिगर यूज केली आहे. इथे ही यूज का नाही केली तर इथे ती व्हॅल्यू नाहीच आहे. बरोबर ना, √3 ही व्हॅल्यूच नाही इथे पूर्ण ह्या सेकंड फिगरमध्ये. ठीक आहे, म्हणून आपण सेकंड फिगर तिथे निग्लेक्ट केली, फक्त कोणती कन्सिडर केली फर्स्ट फिगर केली. आणि त्या फिगरमध्ये नक्की कोणता अँगल असा आहे, कोणत्या टॅनच्या कोणत्या अँगलची किंमत अशी आहे की ती मला ती या पद्धतीने अरेंज करता येते. ठीक आहे ना, असं आपण चेक केलं आणि ते मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. मग इथे मी त्यासाठी काय केलं की tan α इज इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेनस, म्हणजे तो रेशो आधी लिहिला, अपोजिट अपॉन ॲडजसंट. ठीक आहे, तो रेशो मी इथे लिहिला टॅनचा आणि त्यानंतर आपला जो काही गिवन टर्म आहे tan α ती लिहिली मी. tan α इज इक्वल टू √3/1 लिहिला. ठीक आहे, √3 जो इथे होता ना तो फक्त मी त्याचा डिनॉमिनेटर 1 केला. असं का केलं कारण आपल्याकडे इथे आहे ऑपोजिट अपॉन ॲडजसंट, ऑपोजिट साईड. मग जर आपण हे कंपेअर केलं तर आपल्याला ऑपोजिट किती भेटेल √3 भेटली पाहिजे आणि ॲडजसंट साईड किती भेटली पाहिजे 1 भेटली पाहिजे. ठीक आहे, मग मी अशी कंडिशन इथे कोणत्या अँगलसोबत तयार होते मी ते चेक केलं. तर ती कंडिशन कोणत्या अँगलसोबत चेक होत होती तर इथे 60 बरोबर मॅच होत होती. बरोबर, म्हणून मी डायरेक्टली इथे काय लिहिला की tan 60ची व्हॅल्यू किती आहे √3/1 आहे, म्हणजेच आपल्याला अल्फा किती भेटला 60 भेटला. ठीक आहे, या पद्धतीने. आणि जर 30साठी पण मी चेक केलं, 30साठी जर कन्सिडर करत असो तर आपल्याला 1/√3 भेटते, पण आपल्याला 1/√3 नाही व्हॅल्यू, आपल्याकडे किती आहे √3 आहे, √3/1 आहे. ठीक आहे, म्हणून 30 तिथे कॅन्सल होणार आहे. कळते या पद्धतीने. मग आपल्याला अल्फा कॅल्क्युलेट झाला 60 डिग्री आणि तो डिग्रीमधून आपण रेडियनमध्ये कन्वर्ट केला, म्हणजे अल्फाची व्हॅल्यू आपल्याला π/3 भेटली. मग अल्फाची व्हॅल्यू भेटली, मग अल्फाची व्हॅल्यू आपल्याला त्या थिटाच्या व्हॅल्यू, थिटाचा जो फॉर्म्युला आहे थिटा इज इक्वल टू π - अल्फा त्यामध्ये आपण पुट केली. ओके, या पद्धतीने. आणि पुट केल्यानंतर मग आपला थिटा फाइंड झाला. तो कशा पद्धतीने फाइंड झाला तर बघा, इथे अल्फाची व्हॅल्यू पुट केली आणि थिटाची व्हॅल्यू 2π/3 केली, फक्त सबट्रॅक्शन करून घेतलं. सबट्रॅक्शन केल्यानंतर या पद्धतीने व्हॅल्यू भेटली 2π/3 आणि थिटा भेटला, आर पण भेटला, दोन्ही व्हॅल्यू उचलल्या आणि कुठे टाकल्या पोलर फॉर्ममध्ये पुट केल्या. ठीक आहे, पोलर फॉर्ममध्ये पुट केल्यानंतर पोलर फॉर्म भेटला आणि एक्सप्रेशन फॉर्ममध्ये पुट केल्यानंतर एक्सप्रेशन फॉर्म भेटला. ठीक आहे, ह्या पूर्ण वेने ह्या टाईपचं एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचं असतं. ठीक आहे ना, याच पद्धतीने. ओके, तर अशा पद्धतीने आय थिंक ह्या लेक्चरमध्ये हे 3 जे एक्झाम्पल आहेत ते तुम्हाला पुष्कळ आहेत ही कन्सेप्ट समजण्यासाठी. ठीक आहे, अजून जे काही एक्झाम्पल आहेत प्रॅक्टिससाठी तुम्ही एक्झाम्पल सिम्प्लिफाय करू शकता. बुकमध्ये जे एक्झरसाईज आहेत, ठीक आहे, किंवा डायजेस्टमध्ये देखील एक्स्ट्रा एक्झाम्पल असतात, ते देखील तुम्ही सिम्प्लिफाय करू शकतात. ओके, याच पद्धतीने सर्व एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. तर मी माझ्याशी एक्सप्लेन केलं की ह्या टॉपिकमध्ये किती टाईपचे एक्झाम्पल तुमचे कव्हर होत आहे तर 5 टाईपचे एक्झाम्पल कव्हर होत आहे. ठीक आहे, म्हणजे आता कोणताही क्वेश्चन आला तर तुम्हाला तो सिम्प्लिफाय करता येऊ शकतो. ठीक आहे,
अशा पद्धतीने तर ह्या लेक्चरमध्ये आपण 3 एक्झाम्पल आपण अभ्यासलेले आहेत. सो आजच्या ह्या लेक्चरमध्ये बस एवढंच. ह्या लेक्चरमध्ये जर काही डाऊट असेल तर मला ह्या व्हिडिओच्या कमेंट खाली नक्की कळवा. आणि जर हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या मित्रांसोबत इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा. ठीक आहे. आणि सोबत लाईक देखील करा. आणि ह्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.